प्रवीण गायकवाड घेणार पत्रकार परिषद। उद्या सकाळी 11 वाजता प्रवीण गायकवाडांची पत्रकार परिषद। तर पत्रकार परिषदेतून अनेक खुलासे करणार। साताऱ्यातील महाबळेश्वरातील वेण्णा नदीला महापूर। पावसामुळे महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावर पाणीच पाणी। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकमध्ये बिऱ्हाड आंदोलन 7 दिवसांपासून सुरू। महाराष्ट्र राज्य रोजंदारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। बाह्यस्त्रोत भरती रद्द करण्याची प्रमुख मागणी। रायगड किल्ल्याकडे जाणारा पायरी मार्ग रहदारीसाठी बंद। 15 ऑगस्ट पर्यंत पायरी मार्ग बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। खबरदारी म्हणून पायरी मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय। रायगडच्या पोलादपूरमध्ये पावसाचा कहर। मुसळधार पावसानं सावित्री नदीला पूर। पोलादपूरमधील जुना महाबळेश्वर रस्त्यावर पाणीच पाणी। सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। चांदोली धरण क्षेत्रामध्ये पावसाची दमदार हजेरी। तर अतिवृष्टीमुळे चांदोली धरण 82% भरलं। नागपूर दंगलीच्या मास्टर माइंडची सुटका। फहीम खानची जामिनावर सुटका। 4 महिन्यानंतर फहीम खानची जामिनावर सुटका। रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीजवळ। पाण्याची पातळी 6.60 मीटर इतकी वाढली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबईमध्ये 4 ठिकाणी ईडीची छापेमारी। डब्बा ट्रेडिंग ऑनलाईन बेटिंग प्रकरणी छापे। तर दागिने परकीय चलन आणि महागडी घड्याळ देखील जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।